पार्थ पवार यांचा कोरेगाव पार्क मधला जमीन व्यवहार रद्द, आरोपांची राळ उठल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा। माझे नातेवाईक असले तरीही कारवाई व्हावी, अजित पवारांची भूमिका। चोरी केलेला माल रिकव्हर केला तर चोरावरचा गुन्हा रद्द होतो का? राज्य सरकार बनवाबनवी करतंय, अजित पवारांनी राजीनामा द्यायची गरज। अंबादास दानवेंचा व्यवहार रद्द करण्यावरनं निशाणा। कोरेगाव जमीन घोटाळा प्रकरणी पार्थ पवार यांच्यावर गुन्हा का नाही? विरोधकांचा सवाल। मामेभाऊ दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानीवरती शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा। अजित पवार उपमुख्यमंत्री असताना निष्पक्ष चौकशी होणार नाही, त्यांनी राजीनामा द्यावा, अंबादास दानवेंची मागणी। तर राजीनामा घेण्याची मुख्यमंत्र्यांची हिंमत आहे का? वडेट्टीवारांचा सवाल। पार्थ पवार कथित जमीन घोटाळा प्रकरणी मनसे आक्रमक। तहसीलदार येवले यांच्या ऑफिस समोर बनावट पैसे फेकून आंदोलन आणि घोषणाबाजी। धनंजय मुंडे यांनी जीवे मारण्याची सुपारी दिली, मनोज जरांगे यांचा खळबळजनक आरोप। आरोपींना 2.5 कोटी रुपये दिल्याचा दावा। जरांगेंच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपांची सीबीआय चौकशी करा, धनंजय मुंडेंचं आव्हान। माझी आणि जरांगेंची ब्रेन मॅपिंग करा, तर माझी आणि आरोपींची नार्को टेस्टही करा, आरोपानंतर मुंडेंची मागणी। नार्को टेस्ट कराच, सगळ्यात आधी मी अर्ज भरतो, मुंडेंचं आव्हान जरांगेंनी स्वीकारलं। सीबीआय चौकशीलाही तयार असल्याचं विधान। मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या दोन्ही आरोपींना 5 दिवसांची कोठडी। अमोल खुणे आणि दादासाहेब गरुड अशी दोन्ही आरोपींची नावं। कणकवली नगरपंचायत निवडणूक ठाकरे शिवसेना आणि शिंदे शिवसेना एकत्र लढण्याची शक्यता। दोन्ही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक। शहर विकास आघाडी बनवून दोन्ही पक्ष एकत्र लढण्याच्या तयारी। आमदार भास्कर जाधव यांच्या मुलावर मारहाण केल्याचा आरोप। विक्रांत जाधव यांच्यासह 7 जणांवर गुन्हा दाखल। स्थानिक ठेकेदार शिवसेना युवासेना जिल्हा प्रमुख सचिन काते यांना मारहाण। उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्याचा आजचा 3रा दिवस। नांदेडमध्ये शेतकऱ्याच्या बांधावर जात ठाकरेंनी साधला संवाद, तर शेतकऱ्यांना मिळालेल्या मदतीवरून सरकारवर निशाणा। बेळगावातील ऊस आंदोलन चिघळलं, संतप्त शेतकऱ्यांचा पोलिसांवरच दगडफेक। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज, 2 दिवसात निर्णय झाला नाही तर उग्र आंदोलन छेडायचा इशारा। पुण्यातील डोळस कुटुंबाच्या फसवणूक प्रकरणात 3 जणांना अटक। भोंदूबाबा दीपक खडकेसह महिला मांत्रिक वेदिका आणि कुणाल पंढरपूरकरच्या मुसक्या आवळल्या। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची नाशिकमध्ये कारवाई। डोंबिवलीच्या एमआयडीसी निवासी भागात पाणीच नाही, त्रस्त आजोबांचा आत्महत्येचा प्रयत्न। पाणी नाही तर जगून काय करायचं, संतप्त आजोबांचा सवाल। भारतीय महिला क्रिकेट संघातील महाराष्ट्राच्या खेळाडूंचा वर्षावर सत्कार। स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज आणि राधा यादव सोबत मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद।